केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी मंगळवारी देशाचा अर्थसंकल्प संसदेत सादर केला. या अर्थसंकल्पात रेल्वेसाठी भरीव तरतूद करण्यात आली आहे. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे पत्रकार परिषद घेऊन रेल्वेसाठी करण्यात आलेल्या आर्थिक तरतुदीची माहिती दिली. या पत्रकार परिषदेसाठी विविध राज्यातील पत्रकार व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते. देशातील रेल्वे स्थानकांच्या आधुनिकीकरणासाठी राबवण्यात येणाऱ्या अमृत भारत स्थानक या योजनेत महाराष्ट्रातील 44 रेल्वे स्थानकांचा समावेश करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलं. 2014च्या आधी देशात एखाद्या रेल्वेची घोषणा केली जायची, मात्र त्या रेल्वेची क्षमता आहे की नाही हे सुनिश्चित केलं जात नव्हतं. पूर्वी केवळ लोकांना आकर्षित करण्यासाठी घोषणा केल्या जायच्या, कामं मात्र केली जात नव्हती. रेल्वेच्या पायाभूत सुविधांचा विकास केला जात नव्हता, असा आरोप त्यांनी यावेळी केला. गेल्या 10 वर्षांमध्ये आम्ही रेल्वेचा पाया मजबूत केलाय. आधीच्या सरकारच्या तुलनेत आता रेल्वे रुळ विद्युतीकरणाचा मोठ्या प्रमाणात विस्तार करण्यात आल्याचा दावा त्यांनी केला. काँग्रेस सरकारच्या काळात महाराष्ट्रातील रेल्वेसाठी 1171 करोड रुपयांची तरतूद करण्यात आली होती. मात्र 2024-25च्या केंद्रीय अर्थसंकल्पात महाराष्ट्रातील रेल्वेसाठी 13.50% वाढ करून 15,554 करोड रुपयांची तरतूद केंद्रीय अर्थसंकल्पात करण्यात आल्याची माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. आता रेल्वेच्या चाकांना अधिक गती मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेही विशेष आभार मानले.